फालतू खाली हां तुमच्या कमरामध्ये 4 आणि 5 महिने द्या हे ठीक ह्या ठिकाणी आपण भरपूर झाले पण जसं जसं याच्यानं काळकरीत बाहेर यायला लागलं मग दबायला लागली तुमचं जास्त उलट खुब्याला मांडीला गुडघ्याला पोटीला टाकायला होतं म्हणून कमरापासून म्हणजे पाय दुखतात आजार पडतं अडग लागते कळला की नाही येतं याच्यामुळेच गुडघे दुखतात म्हणजे तुम्ही अजून 10 वर्ष अंगावर काढलं तर तुमच्या सासूबाई सारखी गुडघे जाणार हे 1001% 101% नाही पण जर हे जर नाही क्लिअर केलं तर प्रॉब्लेम येणार आता जेव्हा माणसं जागेवर जाईल कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा ही क्लिअर होईल आणि 1-2 दिवसात ही शक्य नाही त्याला 10 दिवसाची प्रोसेस त्याला इथून पुढे वाकून काम करणं वाकून वजन करणं बंद बिना बेल्टचा प्रवास करायचा आणि काम करायचं बेल्ट आहे घरी आणि इथून कमरा पडेल आधी आठवत आहे का म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखता जड पडता रग लागते कळ लागते मग येता का नाही त्याच्या MRI केला मणक्याचा MRI केला याचं स्पष्ट दिसतं समजलं MRI केला एक्सरे केला याच्या आधी काही वरती मान दुखते हा दुखतं असं काही तसंच दुसरं त्या मानेमध्ये C4-5-6 मध्ये ही नजरली गेली याच्यामुळे आरड डोकं दुखणार छाती दुखणार हात जड पडणार मग घ्या तुम्ही उजव्या कुशी जास्त झोपतो किंवा उशी घेता जास्त किंवा मान मोडतो उजव्या कुशी जास्त झोपता हो की नाही ते झोपणं बंद इकडे मान रिलॅक्स रिलॅक्स हात खाली म्हणून हा उजव्या हाताला ताकद कमी तुमच्या हो की नाही म्हणून वरची साईड तुमची जास्त दुखते अशी आहे ना अशी आहे करा त्याच्यामुळे तुमचं आरड डोकं दुखत असतं तुमच्या हाती इकडे दुखते आणि इकडे काहीच दुखत नाही नाही किती प्रॉब्लेम आहे पाय उठा 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 लवकर मात्र राहणार लक्ष नाही दिलं हे आहे की खाना होता माझ्याकडे तर पाय पुसत होता पाय गेले होता सरळ तुम्हा पाय सरळ रिलॅक्स रिलॅक्स फालतू सर मोबाईल इकडे त्यांचं काय